आज आम्ही चौघं निघालोय अक्कलकोट माझ्या स्वामीची नगरीला। तर चला आपण चाललोय अक्कलकोटला। तिकडे कुठे काय खायचं, कसं जायचं, पूर्ण अक्कलकोट स्वामींचं दर्शन कसं करायचं आणि त्यानंतर आम्ही दत्त मंदिर जे कर्नाटकमध्ये येतं तिकडेही गेलो। तुम्ही बघू शकतात संपूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल माहिती असेल। फुल एन्जॉयमेंट होता, किती मजा आली, एकदम पागलपंथी फुल मस्त सांगतात ना एक बॉयज ट्रिप कशी असते त्यामध्ये खूप चांगलं फन होतं। मग आम्ही तिकडे जाऊन खूप साऱ्या धार्मिक स्थळ बघितलं, भस्माचा डोंगर इत्यादी खूप जागा बघितल्या आम्ही। यहाँ पर दीवा छोड़ते तो लेडीज लोग छोड़ते हैं ऑफ कोर्स, बट मैंने भी छोड़ा। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। गोडा वाली है पोरे गोडा वाली है मारी नको भरू भाई दिल। अक्कलकोट जायचं तरी कसं, तर आपल्याला कोणती ट्रेन कोणती बस पकडायची आहे आणि आपलं किती खर्च लागतं आणि A to Z इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये गाइस। ये ट्रेन पकड़ रहे हैं तो ट्रेन अभी खाली है कि नहीं वो देखेंगे, नहीं होगी तो अभी हम लोग तो जाएंगे दादर, और दादर जाके हम लोग शिरडी साईबाबा की ट्रेन पकड़ेंगे। बघा आम्ही विचार केला की या ट्रेनमध्ये जाऊ, बाकी मित्रांचे कसे एड झवे नखरे असतात तसं इकडे चाललंय। ही ट्रेन खाली असेल तर याच्यात जाऊ, नसेल तर दुसऱ्यात जाऊ। अरे रिझर्वेशन आहे का आपल्या बापाचं? आता बघा हा जनरलचा डब्बा आहे आणि हा किती प्रमाणावरती तुम्हाला खाली दिसतंय चेन्नई मेल आहे भाई, याला चेन्नई इग्मो पण बोलतात। मस्तपैकी खाली आहे ही गाडी आणि आपल्या मित्रांचे एडे चाले असतात, त्या घरी नीट बसायला भेटत नाही, यांना ट्रेनमध्ये चवडी करायची। बघा किती खाली आहे, आरामात वरती बसू शकतो। तरी याचे नखरे ना भाई बाईसारखे नखरे आहेत याचे। यही ट्रेन से जाएंगे भाई, चेन्नई एक्सप्रेस ला। घरून आम्ही मस्तपैकी जेवण घेऊन आलेलो, धीरज मी आम्ही सगळ्यांनी काही ना काही वेगवेगळं आणलेलं आणि पहिल्यांदा भजी चपाती खाल्ली नाही कधी आयुष्यामध्ये। या धीरजनी भजी चपाती केलेली, मला एक नवीन अनुभव होता पण मजा आली। तुम्ही कधी ट्राय केले का भजी चपाती? नाही केली असेल तर ट्राय करून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। कल्याण स्टेशनवरची गर्दी तुम्ही बघू शकतात। आम्ही लुडो खेळायची तयारी करतो, तर टाईमपास 10-10 रुपये लुडो तरी खेळू ट्रेनमध्ये, नाश्त्याचा जुगाड। फिलहाल एडवर्टाइज बोर कर रही है, आगेला लागले बघितलं याच ट्रेनमध्ये इज्जतीत बसून जायला जागा भेटली तरी कधी कधी आपल्या पोरांमध्ये असे नाटकखोर मित्र निघतात। आणि आता भाई कल्याणवरनं थोडी गर्दी चढायला लागले हळूहळू आणि मस्त दिवस पण उगवला आमचा, रात्रीचं पण दिवस निघून गेलं, मस्त बसलेलो। बस राहुल भाई की हरकत है और निक्की की हरकत से हम थोड़ा सा हैरान हो गए। निक्की को बहुत मिस करेंगे। आई मिस निक्की। काय बोला अख्ख्या ट्रेनमध्ये निक्की जाम महत्वाची होती। एका तासासाठी काय होतं आपण एकदम। हाँ भाई, पर हमें कुछ मिले ना मिले ट्रेन में, हाँ मगर ट्रेन में निक्की को उसका सच्चा प्यार और फक्त तुम्हाला निक्की दाखवण्याचा राहून गेला, जिसे गए जन्म का प्यार। सो गाइस फाइनली वी आर अक्कलकोट। भावांनो निक्कीचा किस्सा एक वेगळाच असतो। आपल्या मित्रांचं माहिती ना कशी एडेचाले करतो आपण पोरं। तर अक्कलकोट पोचलो मस्त सुखरूप अक्कलकोटला। आता इकडनं बाहेर निघून मात्र आपल्याला बघायचं कशा गाड्या जातात, टॅक्सी वगैरे की इकडच्या गावातल्या 3 व्हीलर्स, काय सुविधा काय नाही असतं बघू। थोडं अक्कलकोट रेल्वे स्टेशन खूप मस्त वाटलं, म्हणजे गावाकडची एक फिलिंग दिली त्याने आम्हाला। आणि त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी हातपाय तोंड धुतले, इकडे थोडे गोरेपान चिकनेवान झालो आणि यो भाई को रेल दिया तो रेल ही दिया समझो। अच्छा साथ में सब फुकटे यो फुकटे। हाय गाइस, हा आपला कोकरे सुरू झाला की नाही पहिला तर हाय गाईज आम्ही गावात आलोय। गावातली हरियाली, इकडची शांती, असं कुठे वातावरण भेटत नाही। खरोखर खूप चांगलं वाटतंय, शांतमय वातावरण आहे। बाबासारखे प्रवचन चालू होले याचे, पण काय नाही बाबाचे थोडे प्रवचन ऐकले। त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो, थोडं घुमून फिरून आलो आम्ही। मग त्याच्यानंतर भाई ही पाठची जागा एकदम पुढून असं वेगळ्या साईडनं आलो आहे आम्ही। हो आपला अनिकेत भाऊ, याला आम्ही प्रेमाने अंड्या पण म्हणतो, तुम्ही पण तुमच्या मित्रांना काहीतरी नावाने ओळखतच असाल। आणि हा आपला अक्कलकोट रेल्वे स्टेशन काही अशा प्रकारे दिसतोय मस्त। तुम्ही जसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर येईल ना मित्रांनो, तिकडे खूप साऱ्या अशा रिक्षा वगैरे उभे राहतात। कृपया करून तुम्ही थोडं पुढे या, कारण खूप लोक कोण 60-70 रुपयाचं महाग, कोण 100 पण बोलते। आम्ही पुढे आलो तर आम्ही 30-30 रुपयामध्ये या रिक्षामध्ये जातोय, नाही तर भाई कोण 70 बोलत होता कोण काय, पण आम्ही जुगाड करून 30 रुपयामध्ये अक्कलकोट स्वामींच्या मंदिराजवळ पोचलो। त्यानंतर इथे हा वॉशरूम आहे भाई, मस्त 30 रुपये द्यायची, आंघोळ करायची, 1 तासात आंघोळ झाले आपली। आता दर्शन करने स्वामी जी के
और आप लोगों को भी दर्शन कराएंगे। बट बाकी एकदम एवरीथिंग ओके। यहाँ पर रूम भी आपको मिल सकते हैं, बट बॉयज़ लोग आ रहे हो तो नहाओ और फटाक से दर्शन करने जाओ। फिर इसके बाद हम लोग आगे भी जाने वाले, तो चलो चलते हैं गाइस। मेरा मिसळ पाव आहे, मिसळचे पाव, पावचे मिसळ आहे। सो गाइस ना सर्वात महत्त्वाची टिप देतोय मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रुपमध्ये कुठे जेवायला जातात, मंदिरासमोर खूप सारे दुकानं आहेत, आम्ही एकाच टायमाला 4 मागवले, पण तुम्ही एका टायमाला एकाने मागवा, टेस्ट करा, नाही तर पैसे वेस्ट होणार तुमच्या। हे बघा, दर्शनाला या साईडला नाही, या साईडला जायचं। गर्दी एवढी नव्हती, थोडीफार गर्दी होती आणि खूप चांगलं वाटलं। मग आम्ही या साईडला निघालो सर्वांनी, आणि हे मंदिरासमोर जे वृक्ष आहे ना, तिकडे श्री स्वामी समर्थ हे बसायचे आणि त्यांच्या समोर त्यांचं मंदिर आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे दर्शन दिलं जातं। फायनली स्वामी समर्थांचे दर्शन झालेले आहे। आता आम्ही एक्झिट घेतोय, बाहेर चाललोय आणि एक्झिट जाण्याचा रस्ता। स्वामी समर्थाच्या इथे तुम्हाला जेवणाची व्यवस्था असते, इकडे महाप्रसाद असतो जो दुपारी 1 ते 2च्या दरम्यान असतो, तर इकडे लाईन असते आणि तुम्ही जर इथे आलात तर कृपया करून हा प्रसादाचा तुम्ही लाभ घ्यावा। तर आमच्याकडे वेळ नव्हता, आम्ही लाभ घेतला नाही। आता स्वामी समर्थाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनानंतर तुम्ही जेवणाची पण व्यवस्था आहे 11:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत। तर आम्ही जेवण नाही करणार आहे, तर आता आम्ही चाललो आहे गंगापूरला, तिकडे दर्शन करणार। सांगतात की स्वामीचं दर्शन केल्यानंतर गंगापूरलाही भेटीला जायला लागतं, तर आता आम्ही गंगापूर चाललो आहे। तर बघूया इकडनं पुढे गंगापूर इकडनं निघालो मस्तपैकी आता कर्नाटक, गंगापूर वगैरे, म्हणजे गंगापूरमध्ये जायते आणि कर्नाटक असं मला नाव ऐकून गंगापूर असं वाटलेलं महाराष्ट्रामध्ये असेल, पण ते कर्नाटकमध्ये येतं। बाकी जाण्यासाठी खूप मजा आली, गाडीमध्ये गाणे बिणे ढिंचक, काका पण एन्जॉईंग बोलतात, लावा DJ आहे, आमचं फोन कनेक्ट करून दिलं। हे आहे की मात्र कनेक्ट करायला जाम टाईम गेला भाई, कनेक्ट करायला मात्र 15 ते 20 मिनटं गेले आमचे फोन, पण काय नाही, हळूहळू कनेक्ट झालं, काहीतरी गाणी लावली मस्त खानदेशी वगैरे आणि धमाल। 100 रुपीज per person, और अभी हम लोग जा रहे हैं गंगापुर। अमेजिंग डील, Yeah, this is an amazing deal. Only 4 person 100 rupees only. Amazing deal. And we can accept it, and we cross the Karnataka product to Maharashtra, guys. Come on, like, share, subscribe, and subscribe. कुबरू बाई दिल वाली है, गोंडा वाली है, पोरे गोंडा वाली है, मारी ना कुबरू बाई दिल वाली है। न चमचम हार मानू तू ना गया ना, दीवाना वही ना मी आज खंडेराव धुया ना। आई गोंडा वाली है, पोर गोंडा वाली है, मारी ना कुबरू बाई दिल वाली है, गोंडा वाली है, पोर गोंडा वाली है, मारी ना कुबरू बाई दिल वाली है। भाई कर्नाटकला उतरल्यानंतर थोडं वेगळी फिलिंग होते, म्हणजे इकडची भाषा, लिहिण्याची पद्धत, म्हणजे बोर्ड वगैरे तुम्हाला ना मराठी दिसणार ना हिंदी, म्हणजे देवनागरी तुम्हाला खूप कमी दिसणार इथे बाय चान्स। म्हणजे कसं गंगापूर त्या साईडला जास्त, कारण आपल्या महाराष्ट्रामधील मराठी माणसं पण राहतात, म्हणून या गंगापूरमध्ये मराठी भाषा ही प्रमाणात बोलली जाते, काही प्रमाणात बोलली जाते। इकडचं स्टॅच्यू वगैरे तुम्ही बघू शकता, सगळं एकदम कसं आहे, अनोळखी वाटतं इकडे। मग रिक्षामधून बसून 20-20 रुपये देऊन गेलो भस्माचा डोंगर आणि मेन तलावच्या इकडे। थोडं पुढे मागे उतरून टाकतात कधी कधी, माहीत नसतं, काही चांगले असतात काही नाही नसतात, पण तरी पण ठीक आहे, आम्हाला थोडं ॲडजस्ट झालं। आता इकडनं आम्ही नदीच्याकडे चाललो आहे। इकडनं तुम्ही नदीमध्ये पंथी वगैरे सोडू शकतात, जे बायका सोडतात, मोस्टली माणसं पण सोडत असेल काय माहिती नाही, आम्हाला मजाच, म्हणजे मन केलं, इच्छा केलं, थोडं एक एन्जॉयमेंट वाटलं, ते वेगळं काहीतरी ट्राय करू, तर आम्ही पण बोललो चला आपण पण ट्राय करून घेऊ। तुम्ही पण ट्राय करा, सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला। अंजम नदी का संगम है और उनकी पूजा करने के लिए यहाँ पर दीवा छोड़ते हैं, तो लेडीज़ लोग छोड़ते हैं ऑफकोर्स, बट मैंने भी छोड़ा, मतलब भाई अपने मन से भी छोड़ दो। और यहाँ पर एक पेड़ है, उसको मतलब सब श्रद्धा से मतलब कहते हैं ना धागा बांधते हैं, तो इच्छा पूरी होती है गाइस। तो हम लोग भी उसको बांधने वाले। और ये भीमा नदी फुल एक्सप्लोर हो गया। यहाँ पर नहा धोने के बाद आप भस्म पर्वत पे जा सकते हो, और वहाँ पर जाने के बाद फिर वहाँ से राख लेके दत्त मंदिर में जाना है और पानी भी लेके, ऐसा कहा जाता है। तो उसके बाद दर्शन सफल होते हैं। जैसे कि हम लोग ने अक्कलकोट के दर्शन किए और उसके बाद में हम लोग यहाँ पर आ गए, तो अक्कलकोट के बाद यहाँ पर आना एक इम्पॉर्टंट माना जाता है। तो चलो, भीमा नदीच्या काठावर इथे आपलं शंकर भगवानाचं छोटंसं मंदिर आहे आणि 2 अजून देव आहेत। इथे तुम्ही धागा बांधल्यावर ते सांगतात की तुमची मनोकामना ही पूर्ण होते।
तुम्ही मनोकामना मागा चांगल्या मनाने आणि इथे धागा बांधून जावा, मग तुमची मनोकामना पूर्ण होते 100% असं बोललं जातं इकडचं. आणि हे भीमा नदीच्या एकदम काठाशी आहे. तुम्ही बघितलं समोर भीमा नदी ज्याच्यात आपण आता दिवा दिलेला. अभी हम लोग गंगनापुर आए हैं. क्या बोला तूने? सो कर्नाटक में वो. हा आहे भस्माचा डोंगर. डोंगर म्हणजे आपल्याकडे असतात ते उंच उंच डोंगर नाही हा. ही जमीन एकदम सपाट आहे आणि त्याला भस्माचं डोंगर असं म्हटलं जातं. आणि इकडची जी माती आहे ती खदून तुमच्यासोबत तुमचे जर घरी तुम्ही नेली तर असं सांगलं जातं, एक मान्यता आहे इकडची, की गुरुदत्त स्वामी जे आहेत ते तुमची रक्षा नेहमीच करत असतात. तर त्यामुळे इकडची माती लोक घरी घेऊन जातात, म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायला, घरी ठेवायला. तर यामुळे आम्ही पण थैली बघत होतो की आम्ही पण चला इकडची माती घरी घेऊन जाऊ आलोय. तर नाही तर माहिती आहे ना, घरी आपण काहीतरी नेलंच पाहिजे कुठे गेल्यावरती. तर विशाल आपलं लागलंय मस्त माती खदायला, तर आम्ही पण करणार आहेत. त्याची समाधी आहे का स्वामीची तिकडं त्या रोडाला? हे स्वामीचे समाधी एकीकडे इकडं मूर्ती आहे स्वामीची आहे ना. आणि त्याच्या पुढे शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर नाही का साईडला होता. शिरशाईला साईड तो शंकर. पोरांनी खाल्लं पेरलं तर त्याला हात नाही लावत. पुस्तक आहे ना आपण जे घेतले ना त्यांनीच वाचायचं की जे मटन के बाद में हम दत्त गुरु जी के मंदिर जाएंगे. भस्माच्या डोंगरच्या जसं बाहेर निघाल लेफ्ट साईडला तुम्हाला एवढी मोठी मारुतीची मूर्ती दिसेल. तर आम्ही बोललो चला इकडे पण फोटो वगैरे काढूया मस्त. इथे अवधूत आश्रम आहे भारी. पण इकडे तुम्ही बघू शकता मोस्टली इकडची जी लँग्वेज आहे ती आणि इंग्लिश, हिंदी पण नाही, मराठी पण नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 3 लँग्वेजमध्ये लिहितो. मग ते सरकारी असो प्रायव्हेट असो सेक्टर, 3 भाषेचा आपण लोकांना पर्याय देतो. पण इकडे नो पर्याय, ओनली इंग्लिश अँड कर्नाटका. ओके भाई, इकडे मस्त आम्ही पाणी भरण्यासाठी गेलो. पाणी भरून निघालो श्री दत्तगुरुजीच्या यांच्या मंदिरामध्ये. दत्तगुरू यांचं मंदिर म्हणजे स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन करावं लागतं असं म्हटलं जातं. आणि हे समोर ते मंदिर तुम्ही बघू शकता. वरती मराठी आणि कर्नाटकमध्ये लिहिलेलं आहे, हे त्यांची मूळ लँग्वेज. आणि खरोखर हे मंदिर पण साऊथच्या मंदिरांसारखं किती मस्त दिसतंय. फुल स्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी तशाच असतात. आणि मंदिर पण आतून खूप चांगलं आहे. आणि या मंदिरमध्ये खूप काही थोडंफार वेगवेगळं बघायला भेटलं आम्हाला. आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच ब्लॉग बघण्यासाठी मित्रांनो, आणि कमेंट पण.